घाटकोपरच्या गोपाळ भवनमधील वरिया कुटुंबाचा बाप्पा दरवर्षी खास असतो। यंदा त्यांचा बाप्पा चक्क मेट्रोमध्ये विराजमान झालेला आहे। राहुल वरिया यांनी गेल्या वर्षी बेस्टची डबल डेकर बस त्याआधी लोकल ट्रेनमध्ये बाप्पा साकारलेला होता आणि त्याचा देखील अनेकांकडून कौतुक करण्यात आलं। मिनिएचर आर्ट पद्धतीने साकारलेला देखावा हे या त्यांच्या बाप्पाचं वैशिष्ट्य। मेट्रोशी मुंबईकर कनेक्ट होत असल्याने मेट्रोचा देखावा राहुल वरिया यांनी साकारला। गणपती खरं तर विद्येबरोबरच कलेची देखील देवता, त्यामुळे प्रत्येक कलाकार आपापला गणपती बाप्पा आणि त्याची आरास जी आहे ते आपापल्या कलेतून सादर करत असतो। मी सध्या आहे घाटकोपरमध्ये आणि घाटकोपरमध्ये राहुल वरिया या मिनिएचर आर्टिस्टने सालाबत्वाने याही वर्षी एक अनोखं मिनिएचर सादर केलेलं आहे आणि त्यामध्ये आपला गणपती बाप्पा विराजमान केलेला आहे। या ठिकाणी आपण बघतोय की हा गणपती बाप्पा जो आहे तो मेट्रोमध्ये विराजमान झालेला आहे। या अगोदर राहुल यांनी लोकल ट्रेनमध्ये गणपती बाप्पा विराजमान केला होता, त्यानंतर डबल डेकर बस जी आहे त्यामध्ये त्यांचा गणपती बाप्पा विराजमान झाला होता आणि यंदाच्या वर्षी त्यांनी चक्क मेट्रोमध्ये जो आहे त्या गणपती बाप्पाला विराजमान केलेला आहे। शाडूची अशी सुंदर मूर्ती ही त्यांनी स्वतः घडवलेली आहे। आम्ही दरवर्षी लोकांना जे कनेक्टिव्हिटी हवे, जे लोकांना कनेक्ट व्हायला पाहिजे ते आम्ही ट्रान्सपोर्ट यूज करत आहे। आम्ही कोई टेम्पल किंवा कोई डेकोरेशन नाही बनवत, पण आम्ही जे ट्रान्सपोर्ट व्यवस्था आहे, जे आपली गव्हर्नमेंटची जे ट्रान्सपोर्ट आहे, BST बस आहे, लोकल ट्रेन आहे, तो यावर्षी आम्ही मेट्रोची एक कॉन्सेप्ट केले की मेट्रो पण लोकांना फार डेली ट्रॅव्हलमध्ये मेट्रो तर हवेच पाहिजे की तुम्हाला इथून कुठे जायचे आहे तर तुम्ही मेट्रो यूज करता, तो त्या मेट्रोमध्ये पण बाप्पा आला, हा एक आमचा एक कॉन्सेप्ट होता। धन्यवाद राहुलजींनी ज्या पद्धतीने माहिती दिलेली आहे। आपण पाहतोय हा गणपती बाप्पा मेट्रोमध्ये विराजमान झालेला आहे। एकूणच राहुल वरिया या कलाकाराने या अगोदर ज्या पद्धतीच्या ट्रान्सपोर्ट व्यवस्था दाखवलेल्या आहेत त्यातील हे तिसरं ट्रान्सपोर्ट म्हणजे मुंबईची ही मेट्रो घाटकोपर रेल्वे स्थानक साकारलेलं आहे त्यांनी आणि या कलेचं कौतुक जे आहे ते मोठ्या प्रमाणात होताना दिसतं आहे। प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।